जागतिक कर्करोग दिनानिमित्त रुग्णांची तपासणी, म्हसावद ग्रामीण रुग्णालयामार्फत जनजागृती। शहादा तालुक्यातील म्हसावद ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त रुग्णांची कर्करोगाची तपासणी सह जनजागृती राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले। नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना बागुल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मगन पावरा यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर वैद्यकीय अधिकारी AR शेख यांच्या अध्यक्षतेखाली कर्करोगाची तपासणी सह जनजागृती राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व रुग्णांना कर्करोगाची संपूर्ण माहिती देण्यात आली। तसेच मौखिक कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर AR शेख तसेच समुपदेशक प्रदीप रावताळे यांनी विस्तृत माहिती दिली। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची अधिपरिचारिका भावना कुलते यांनी स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग याबद्दल माहिती दिली व गर्भाशय मूग कर्करोगाची लक्षणे कशी ओळखावी याबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथील डॉक्टर श्याम ठाकूर, अधिपरिचारिका माधुरी धनगर, औषध निर्माण अधिकारी योगेश पटेल, योगिता पाटील सह सर्व कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी माहिती ऐकलेली आहे, फोटो बघितलेली का तोंडाचे कर्करोग कशामुळे होतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये 2 प्रकारचे कर्करोग होतात, एक छातीचा स्तनाचा कर्करोग आणि दुसरा इतर गर्भमुखाचा कर्करोग, असे 2 प्रकार होतात। तर आपल्या सर्वांना बायांना पण त्याच्याविषयी आपल्याला स्वतःला माहिती असायला पाहिजे की कर्करोग कसा होतो। एखाद्या बाईला जर छातीमध्ये गाठ असेल, काही त्याच्यातून घाण दुधाशिवाय रक्त स्राव जर निघत असेल किंवा गर्भमुखाचा कर्करोग कसा ओळखायचा, तर कोणाला जर मासिक पाळी येत असेल, ती टायमानुसार येत नसेल किंवा जास्त रक्तस्राव होत असेल, असं जर आपल्याला काही त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये येऊन सांगून तपासणी करून जर आपल्याला काही आढळलं का असा जर त्रास होत आहे, कोणाला जास्त ब्लिडिंग होत आहे, तर त्याच्याविषयी पण आपल्याकडे आता प्राथमिक उपचार सुरू झालेले आहे। आणि आपण जर इकडून सिव्हिलमध्ये पाठवलं, कोणाला वाटतं सिव्हिलमध्ये जाऊन आम्हाला फिरव होतात, तर आमच्याकडे येऊन आम्ही तुम्हाला लाईन लावून देऊ शकतो। जर कोणाला गाठ असेल तर आम्ही त्यांना सिव्हिलला पाठवून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत लाईन लावून देऊ शकतो। म्हणून या गोष्टी आपल्याला माहित पण असायला पाहिजे। म्हणून स्वतःनी पण बायांनी स्वतःची तपासणी करायला पाहिजे। आपल्याला छातीला जर थोडीशी पण गाठ असेल तर लगेच सरकारी दवाखान्यामध्ये त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे। कोणाला पाळी वारंवार येत असेल, रक्त जात असेल, असं जर आपल्याला त्रास होत असेल तर त्यांनी पण लगेच दवाखान्यात यायला पाहिजे। आपल्याला नाही तर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी पण त्यांना घेऊन यायला पाहिजे। आणि ही माहिती आपण सगळ्यांनी एकमेकाला शेअर करायला पाहिजे, म्हणजे त्याच्याविषयी जनजागृती आपण करायला पाहिजे। फक्त या गोष्टी आपल्यापर्यंत नाही राहता आपण त्याची चाचणी करून जास्त वाढण्यापेक्षा कमीमध्ये आपण जर उपचार करू तर ते आपल्यासाठी चांगलं। IND TV न्यूज साठी राधेश्याम कोलते यांचा रिपोर्ट।